गुड मॉर्निंग फ्रेंड्स. मी इकॉनॉमिक्स डिपार्टमेंटमधील डॉक्टर ज्योतिराम गाडगे, तुळजाराम चतुर्चंद महाविद्यालय बारामती, TY BCom सेकंड टर्मसाठी आज एक विषय मी घेऊन आलेलो आहे. विषयाचं नाव आहे कर्ज वसुलीचे मार्ग किंवा कर्ज वसुलीचे उपाय. विद्यार्थी मित्रांनो, बँका कर्जदार व्यक्तींना कर्ज पुरवठा करतात, परंतु कर्ज घेतल्यानंतर कर्जदाराने कर्जाची परतफेड करणं खूप आवश्यक आहे. परंतु ज्यावेळेस कर्जदार व्यक्ती कर्जाची परतफेड करत नाही त्यावेळेस बँका दोन मार्गाने कर्जाची वसुली करतात. ते दोन मार्ग कुठले? तर पहिला मार्ग तुमच्यासमोर आहे, एक बिगर कायदेशीर मार्ग, आणि दुसरा आहे कायदेशीर मार्ग. विद्यार्थी मित्रांनो, सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे, बँका सर्वप्रथम बिगर कायदेशीर मार्गाचा अवलंब करतात, आणि जेव्हा बिगर कायदेशीर मार्गाचा अवलंब करून सुद्धा कर्जाची वसुली होत नाही किंवा कर्जाची परतफेड कर्जदार व्यक्तीकडून होत नाही त्यावेळेस बँका सर्वात शेवटी कायदेशीर मार्गाचा अवलंब करतात. तर अशा प्रकारे कायदेशीर उपाय आणि बिगर कायदेशीर उपाय हे जे दोन मार्ग आहेत, त्यापैकी आजच्या लेक्चरमध्ये आपण बिगर कायदेशीर उपाय किंवा बिगर कायदेशीर मार्गामध्ये कोणकोणत्या मार्गाचा अवलंब बँका करतात ते आपण समजून घेणार आहोत. सर्वप्रथम तुमच्यासमोर एक मार्ग आहे. तो मार्ग कुठला आहे? तर कर्ज वसुलीचा पाठपुरावा करणे. बँका कर्ज वसुलीचा पाठपुरावा करतात म्हणजे काय करतात? तर कर्ज वसुलीसाठी कागदपत्राचं पूर्णपणे परिपूर्ण लेखन करतात, कर्जदाराची सतत संपर्क साधतात आणि त्यांच्यामध्ये समन्वय कशा प्रकारे निर्माण होईल हे पाहत असतात. पाठपुरावा करायचा म्हणजे नक्की काय करायचं? तर साखर कारखाने असतील किंवा दुग्ध व्यवसाय असेल किंवा सुती कापड व्यवसाय असेल किंवा इतर कुठलेही ऑर्गनायझेशन असेल, त्याच्या माध्यमातून कर्जाची वसुली बँकाकडून केली जाते. एकंदरीत बँका काय करतात? तर जो कोणी कर्जदार व्यक्ती आहे त्याच्याशी सतत संपर्क करतात, त्याच्याशी सतत कम्युनिकेशन करतात आणि त्याच्या माध्यमातून कर्ज वसुली करत असतात. बिगर कायदेशीर उपायामध्ये दुसरा मार्ग आहे, तो म्हणजे एकदम हिशोब पूर्ण करणे. त्याला वन टाइम सेटलमेंट असं म्हणतात. एकदम हिशोब पूर्ण करणे त्याला काय म्हणतात? वन टाइम सेटलमेंट. जेव्हा तुम्हाला सांगतो, बँकांनी कर्ज दिलेलं असतं आणि कर्जाची परतफेड कर्जदार व्यक्ती करत नसतो. थोडक्यात एकंदरीत कर्जदार व्यक्तीचं कर्ज थकीत झालेलं असतं, त्यावेळेस बँका वन टाइम सेटलमेंटची एक त्याच्यासमोर ऑप्शन देत असतात. फॉर एक्झाम्पल, त्याचं 5 लाख रुपये कर्ज थकलेलं आहे आणि तो 5 लाख रुपये कर्जाची परतफेड करू शकत नाही. अशावेळी बँका काय करतात? त्याचं व्याज माफ करू शकतात. समजा 3 लाख रुपये मुद्दल आहे आणि 2 लाख रुपये व्याजाची रक्कम आहे. त्यावेळेस बँका त्याच्यासमोर ऑप्शन काय देतात की तुम्ही फक्त मुद्दलाची रक्कम जी आहे त्याची परतफेड करा, आम्ही तुम्हाला व्याज सवलत त्यामध्ये देऊ. अशा प्रकारे एकदम म्हणजे 5 लाख रुपये रकमेपैकी फक्त 3 लाख रुपये तुम्ही जर भरले तर तुमचं कर्ज आम्ही परिपूर्ण फेडलं आहे असं आम्ही ग्राह्य धरू. त्याला काय म्हणायचं? एकदम हिशोब पूर्ण करणे. पुढचा मार्ग आहे तो म्हणजे कर्ज वसुलीसाठी शिबिरं भरवणे. बँका अनेक मार्गापैकी हा एक मार्ग अतिशय महत्त्वाचा अवलंबतात आणि तो म्हणजे कुठला? कर्ज वसुलीसाठी शिबिरं भरवायची. आता कर्ज वसुलीसाठी शिबिरं भरवायची म्हणजे काय? तर बँकामध्ये अनेक तज्ज्ञ लोक असतात आणि तज्ज्ञ लोकांच्या अंडर अशा प्रकारे कर्जदार व्यक्तीला मार्गदर्शन केलं जातं. तुम्ही कर्जाची परतफेड करणं कसं गरजेचं आहे, तुम्ही जर कर्जाची परतफेड केली नाही तर तुम्ही अडचणीमध्ये कशा प्रकारे येऊ शकता, तुमचा सिबिल स्कोअर खाली कसा पडू शकतो, असं बऱ्याच गोष्टीचं मार्गदर्शन त्या कर्जदार व्यक्तीला केलं जातं. एकंदरीत तुमच्या लक्षामध्ये आलं असेल की बँका कर्ज वसुलीसाठी शिबिरं भरवतात. उदाहरणार्थ मग त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं की अधिकाऱ्यांचा एक खास गट असतो, कर्ज वसुलीसाठी पथकं नेमून व्यक्तीच्या भेटीगाठीतून कर्जाची वसुली करतात. शिबिरामुळे काय होतं? शिबिरामुळे कर्जाची परतफेड वेळ झाली नाही तर कोणता दंड होईल आणि तुम्हाला कोणती शिक्षा होईल याचं काय करतात? त्याला मार्गदर्शन करतात. याच्या माध्यमातून कर्जदार व्यक्तीच्या मनामध्ये कर्जाची परतफेड करणं कसं योग्य आहे, कर्जाची परतफेड जर आपण केली नाही तर आपल्याला कोणकोणत्या गोष्टीला सामोरं जावं लागेल हे थकीत कर्जदार व्यक्तीच्या लक्षामध्ये येऊ शकतं आणि त्याच्यामुळं तो कर्जाची परतफेड करू शकतो.
पुढचा मार्ग आहे तो म्हणजे बचत गटामार्फत कर्जाची वसुली. आता तुम्हाला बचत गट म्हणजे काय हे तुम्हाला सगळ्यांना माहीत असेल. बँका काय करतात माहिती आहे का, समजा कर्जदार व्यक्तीचं बचत गटामध्ये खातं असेल, बचत गटामध्ये जर त्याची रक्कम जर असेल तर बँका काय करतात, बचत गटाशी संपर्क साधतात आणि बचत गटाशी संपर्क साधून त्या बचत गटाच्या लक्षामध्ये आणून देतात की आम्ही या व्यक्तीला कर्ज दिलेलं आहे आणि कर्ज देऊन सुद्धा याने कर्जाची परतफेड केलेली नाही, याचा अर्थ या व्यक्तीचं कर्ज थकलेलं आहे आणि या व्यक्तीचं कर्ज थकलेलं आहे, मात्र तुमच्याकडं या व्यक्तीची काही अमाऊंट आहे, तुमच्याकडं काही या व्यक्तीची काही रक्कम आहे. तुम्ही काय करा, तर आमचं कर्ज वसूल होण्यासाठी या व्यक्तीला रक्कम न देता ती रक्कम आम्हाला द्या. एकंदरीत विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या लक्षामध्ये आलं असेल की बँका डायरेक्ट बचत गटाशी संपर्क साधतात आणि संपर्क साधून कर्जाची वसुली करतात असं पण नव्हे, तर साहजिकच त्याला सहमती कर्जदार व्यक्तीची, थकीत कर्जदार व्यक्तीची पण असणं आवश्यक आहे. एकंदरीत मग तुमच्या लक्षामध्ये आला असेल की संबंधित जो काय बचत गट आहे, बचत गट त्या संबंधित व्यक्तीला की ज्याने बँकेकडून कर्ज घेतलेलं आहे त्या व्यक्तीला काय करेल, बोलावीन घेईल आणि बँकेचे जे कोणी अधिकारी, वसुली पथकाचे जे अधिकारी आहे ते एकत्र येतील आणि एकत्र येऊन त्या ठिकाणी एकमेकाच्या सहमतीने बचत गटाची रक्कम त्या व्यक्तीला न देता बँकेकडं ती काय होईल, वळती होईल. म्हणजे केवळ हे बँका बचत गटामार्फतच कर्जाची वसुली करतात असं नाही, तर आतापर्यंत आपण अनेक मार्ग पाहिले आणि हे मार्ग किती महत्त्वाचे आहेत. एका मार्गातून कर्जाची वसुली झाली नाही तर बँका दुसऱ्या मार्गातून कर्जाची वसुली करत असतात. मला वाटतं हे तुमच्या सगळ्यांच्या लक्षामध्ये आलं असेल. एकंदरीत सगळ्यात महत्त्वाचा मार्ग हा बिगर कायदेशीर उपायामध्ये आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंत आपण कर्ज वसुलीसाठी जे काही मार्ग पाहिले त्याच्यामध्ये मुख्य दोन मार्ग होते. एक म्हणजे बिगर कायदेशीर मार्ग, दुसरा जो मार्ग आहे तो म्हणजे कायदेशीर मार्ग. बिगर कायदेशीर मार्गालाच आपण काय म्हटलं, बिगर कायदेशीर उपाय, आणि कायदेशीर मार्गाला आपण म्हटलं कायदेशीर उपाय. तर या दोन मार्गापैकी, कर्ज वसुलीच्या या दोन मार्गापैकी आपण आजच्या लेक्चरमध्ये फक्त एक कंटेंट्स किंवा एक मार्ग घेतला होता, तो म्हणजे कुठला, तर बिगर कायदेशीर मार्गाचा किंवा बिगर कायदेशीर उपायाचा. याच्यामध्ये सर्वप्रथम आपण पाहिलं कर्ज वसुलीचा पाठपुरावा करणे. याच्यामध्ये काय पाहिलं की बँका सतत कर्जदार व्यक्तीशी संपर्क साधतात आणि संपर्क साधून तुम्ही कर्जाची परतफेड करणं का गरजेचं आहे, वेळेवर कर्जाची परतफेड जर केली नाही तर त्याचे परिणाम काय होऊ शकतात, भविष्यकाळामध्ये तुम्ही कोणत्या अडचणीमध्ये येऊ शकाल, हे मार्गदर्शन या ठिकाणी केलं जातं. एकंदरीत त्या कर्जदार व्यक्तीशी सतत संपर्क साधला जातो आणि संपर्क साधून कर्जाची परतफेड करा हे सांगितलं जातं. नंतर पुढचा जो मार्ग आपण पाहिला होता तो म्हणजे एकदम हिशोब पूर्ण करणे, म्हणजे वन टाइम सेटलमेंट करणे. ज्यावेळेस कर्जदाराची रक्कम, कर्जाची रक्कम, मोठी रक्कम ही थकीत झालेली असते आणि कर्जदार व्यक्ती मोठ्या रकमेवर कर्जाची परतफेड करू शकत नसेल किंवा त्याची ऐपत तेवढं कर्ज परतफेड करण्या इतपत जर नसेल तर बँका त्याच्यासमोर ऑप्शन या मार्गामध्ये काय देतात, तर समजा 5 लाख रुपये तुमची रक्कम आहे, तुम्ही फेडू शकत नाही, तर तुम्ही 3 लाख रुपये कर्जाची परतफेड एकदमच करा, 2 लाख रुपये तुमचे आम्ही काय करू, माफ करू. म्हणजे अशा प्रकारचा एक ऑप्शन दिल्या कारणामुळे त्या व्यक्तीची, त्या थकीत कर्जदार व्यक्तीची त्याची कॅपॅसिटी होऊ शकते. 5 लाख रुपये तो कर्जाची परतफेड करू शकत नाही, 5 लाख रुपये तो रिटर्न करू शकत नाही, पण 3 लाख रुपये करू शकतो. इथे एक सायकोलॉजिकली इम्पॅक्ट होऊ शकतो विद्यार्थी मित्रांनो. तो कसा इम्पॅक्ट होऊ शकतो की 5 लाख रुपये आपल्याला कर्जाची परतफेड करायची नाही, फक्त 3 लाख रुपये कर्जाची परतफेड करायची आहे. हे व्यक्तीच्या सायकोलॉजीमध्ये म्हणजे सायकोलॉजिकल इम्पॅक्ट घडून येत असल्यामुळे तो व्यक्ती काय करतो, स्वतःकडे जरी रक्कम जर कर्जाची परतफेड करण्यासाठी रक्कम जर नसेल, तो नातेवाईक असेल, मित्रमंडळी असेल यांच्याकडून कर्जाची रक्कम घेऊ शकतो आणि परतफेड करू शकतो. नंतर तिसरा मार्ग आपण पाहिला होता तो म्हणजे कर्ज वसुलीसाठी शिबिरे भरवायची. मी तुम्हाला याच्यामध्ये काय सांगितलं होतं, या उपायामध्ये काय सांगितलं होतं की बँकाचे काही अधिकारी वर्ग असतात आणि बँकाचे काही अधिकारी म्हणजे एक विशेष खास अधिकारी वर्ग असतो आणि हा खास अधिकारी वर्ग शिबिर भरवतो आणि ते शिबिरामध्ये ज्या व्यक्तीचं कर्ज थकलेलं आहे, ज्या कर्जदाराचं कर्ज थकलेलं आहे त्या व्यक्तीला माहिती देतो की तुम्ही कर्जाची परतफेड करणं गरजेचं कसं आहे. जर तुम्ही कर्जाची परतफेड केली नाही
तर त्याचे काही परिणाम होणार आहेत हे त्या व्यक्तीच्या लक्षामध्ये आणून दिलं जातं. एकंदरीत बँकाच्या खास अधिकारी वर्गाकडून मार्गदर्शन त्या थकीत कर्जदार व्यक्तीला केलं जातं आणि त्यातून जो थकबाकीदार व्यक्ती आहे त्याच्या लक्षामध्ये येऊ शकतं आपण कर्ज परतफेड करणं का गरजेचं आहे. जर कर्जाची परतफेड केली नाही तर आपलं जे काही क्रेडिट मार्केटमध्ये आहे ते खराब होणार आहे हे त्याच्या लक्षामध्ये येऊ शकतं आणि त्याच्या माध्यमातून तो काय करू शकतो, कर्जाची परतफेड करण्याचा विचार करू शकतो. आणि शेवटचा एक उपाय याच्यामध्ये आपण पाहिला होता तो म्हणजे बचत गटामार्फत कर्जाची वसुली. हे काय लिंकिंग मेथड आहे. याच्यामध्ये शहरी भागातील बचत गट असतील किंवा ग्रामीण भागातील बचत गट असतील, एकंदरीत त्या थकबाकीदाराची रक्कम त्या बचत गटामध्ये असणं आवश्यक आहे तरच हे शक्य आहे. जर त्या थकबाकीदाराची रक्कम त्या बचत गटामध्ये जर नसेल तर बँकांना बचत गटामार्फत कर्जाची वसुली करता येणार नाही. तर अशा प्रकारे आपण बिगर कायदेशीर उपाय कोणकोणते आहेत हे आपण आजच्या लेक्चरमध्ये समजून घेतलं. नेक्स्ट लेक्चरला आपण जे काही कायदेशीर उपाय आहेत ते आपण समजून घेणार आहोत. थँक्यू.